मित्रांनो, तुम्हालाही अगदी कमी खर्चामध्ये तुमचे केस सिल्की, स्मूथ आणि शायनी बनवायचे आहेत का? जर तुमचं उत्तर हो असेल, तर आज मी तुम्हाला अगदी 100% आयुर्वेदिक आणि घरच्या घरी बनवता येणारा एक जबरदस्त असा कंडिशनर करून दाखवणार आहे, जो फक्त 3 घटकांपासून तयार होईल आणि या 3 घटकांच्या मदतीने तुम्ही तुमच्या केसांना खोलवर असं पोषण देखील देऊ शकता. यामुळे फक्त तुमचे केसच सिल्की, स्मूथ आणि शायनी होणार नाही, तर केस गळती पूर्णपणे बंद होईल आणि त्यासोबतच नवीन केसांची वाढ होण्यासाठी देखील नक्कीच मदत होईल. आणि तुम्हाला तर माहीतच आहे, ज्या लोकांचे केस खूप जास्त ड्राय असतात, फ्रिझी असतात, त्यांना तर 100% कंडिशनर हा वापरावाच लागतो. त्यामुळे मी आज सांगितलेला हा कंडिशनर तुम्ही एकदा नक्की बनवा आणि केसांवरती वापर करायला चालू करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपल्या रेमेडीला सुरुवात करूया. पण त्या अगोदर तुम्ही आपला हा व्हिडिओ नक्की कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका, जेणेकरून मला देखील समजेल की माझे व्हिडिओ नक्की कुठपर्यंत पोहोचत आहेत. बघा, आपली आजची ही रेमेडी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जास्वंदाच्या फुलांचा वापर करायचा आहे. आणि याला इंग्रजीमध्ये हिबिस्कस असं देखील म्हणतात किंवा मग कोणी कोणी चायना रोज असं देखील म्हणतं. तुम्ही काहीही म्हणा, पण हीच जास्वंदाची फुलं आपल्या केसांसाठी एखाद्या वरदानासारखं काम करतात. जर तुम्हाला घरच्या घरी कंडिशनर बनवायचं असेल, तर तुम्ही जास्वंदाच्या फुलांचा वापर नक्की करा. कारण बघा, लाल रंगाच्या जास्वंदाच्या फुलांमध्ये अॅमिनो ॲसिड्स आणि सोबतच व्हिटॅमिन सीचं प्रमाण खूप जास्त असतं आणि त्यासोबतच वेगवेगळ्या प्रकारचे अँटीऑक्सिडंट देखील असतात. त्यामुळे काय होतं, केस अगदी सिल्की, स्मूथ आणि शायनी बनण्यासाठी मदत होते. आणि जर का तुम्हाला तुमच्या केसांमध्ये स्प्लिटेनची वगैरे समस्या असेल ना, तर ती देखील कमी होण्यासाठी मदत होते. इथं तुम्ही बघू शकता, साधारणतः 3 फुलं मी घेतलेली आहेत. आणि जर तुमच्याकडे फ्रेश अशी जास्वंदाची फुलं अवेलेबल नसतील, तर तुम्ही ड्राय जास्वंदाच्या फुलांचा वापर देखील नक्कीच करू शकता. आणि जर ती देखील नसतील आणि तुमच्याकडे जास्वंदाच्या फुलांची पावडर वगैरे अवेलेबल असेल ना, तर ती देखील तुम्ही इथं नक्कीच वापरू शकता. फक्त तुम्हाला काय करायचंय, जास्वंदाच्या फुलांची पावडर असू द्या, ड्राय जास्वंदाची फुलं असू द्या किंवा मग ताजी फुलं असू द्या, जास्वंदाच्या फुलांचाच वापर करायचा आहे. यामुळे काय होईल, तुमच्या केसांच्या बऱ्याच समस्या कमी होण्यासाठी मदत होईल. जर तुम्हाला प्रीमॅच्युअर ग्रे हेअरची किंवा मग पांढऱ्या केसांची समस्या असेल ना, तर ती देखील जास्वंदाच्या फुलांमुळे हळूहळू कमी होण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे. इथं तुम्ही बघू शकता, साधारणतः 1 ते 1.5 मूठ एवढ्या आपल्या जास्वंदाच्या पाकळ्या रेडी झालेल्या आहेत. आणि यापासूनच अगदी मॅजिकल असं कंडिशनर कसं बनवायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. आता फक्त जास्वंदाच्या फुलांचाच वापर आपण इथं करणार नाहीये, तर यामध्ये आणखी 2 महत्त्वाच्या गोष्टी ॲड करणार आहे, ज्यामुळे तुमच्या केसांची वाढ देखील अगदी झपाट्याने होईल आणि केस गळती देखील बंद होण्यासाठी हेल्प होईल. बघा, आपली ही रेमेडी बनवण्यासाठी तुम्हाला एका जाड बुडाच्या आणि स्टीलच्या भांड्याचा वापर करायचा आहे. आणि भांडं घेतल्याच्या नंतर आपण ज्या काही जास्वंदाच्या पाकळ्या काढून घेतलेल्या होत्या, त्या सगळ्या काही पाकळ्या या भांड्यामध्ये ॲड करायच्या आहेत. बघा, रेमेडी बनवण्यासाठी तुम्हाला ॲल्युमिनियमच्या भांड्याचा वापर अजिबात करायचा नाहीये. जर तुमच्याकडे स्टीलचं भांडं अवेलेबल नसेल, तर त्याच्याऐवजी तुम्ही एखाद्या लोखंडाच्या भांड्याचा वापर देखील नक्कीच करू शकता. आता बघा, आपण जास्वंदाची फुलं पूर्णपणे याच्यामध्ये ॲड केलेली आहेत आणि त्यासोबतच दुसरा आणि महत्त्वाचा असा घटक देखील आपण याच्यामध्ये ॲड करणार आहे, आणि ते म्हणजे जवस. याला फ्लॅक्स असं देखील म्हणतात. आणि तुम्हाला तर माहीतच असेल की जवस आपल्या केसांसाठी किती जास्त फायदेशीर असतं, कारण जवसामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात, ज्यामुळे आपले केस अगदी सिल्की, स्मूथ आणि रेशमासारखे मऊ होण्यासाठी मदत होते. जर तुम्ही रोज सकाळी 1 चमचा जवस खाल्लं, तर तुम्हाला स्प्लिटेनची समस्या किंवा मग ड्राय आणि फ्रिझी केसांची समस्या कधीच जाणवणार नाही. फक्त तुम्हाला काय करायचंय, रोज सकाळी उठल्यानंतर साधारणतः 1 चमचा एवढं जवस चावून खायचे. असं केल्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते आणि त्यासोबतच केसांसाठी जे काही पोषक घटक लागतात, ते देखील आपल्या शरीरासाठी मिळत असतात. बघा, साधारणतः 1 ते 2 चमचे एवढ्या जवसाचा वापर इथं मी करणार आहे. आणि जेव्हा तुम्ही जवसाचं जेल बनवता आणि केसांवरती अप्लाय करता, तेव्हा तुमच्या केसांमध्ये एक मॉइश्चर टिकून राहण्यासाठी मदत होत असते. आता बघा, तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा असा घटक आपण इथं घेतलेला आहे, आणि ती म्हणजे रोजमेरी. तुमच्याकडे जर फ्रेश अशी रोजमेरी अवेलेबल असेल, तर तुम्ही फ्रेश रोजमेरीचा वापर देखील नक्कीच करू शकता. आणि तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलेलं असेल की रोजमेरी वॉटर स्प्रे जेव्हा आपण केसांवरती स्प्रे करतो, तेव्हा टक्कल पडलेल्या जागेवरती देखील नवीन केस उगवण्यासाठी मदत होते. तर हे अगदी खरं आहे, कारण रोजमेरीमध्ये खूप सारे अँटीऑक्सिडंट आणि सोबतच व्हिटॅमिन्स असतात, ज्यामुळे आपल्या केसांची गळती तर कमी होतेच, त्यासोबतच गळून गेलेल्या जागेवरती देखील नवीन केस उगवण्यासाठी मदत होत असते.
बघा, साधारणतः 1 ते 1.5 चमचा एवढ्या रोजमेरीचा वापर मी ही रेमेडी बनवण्यासाठी करणार आहे. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला 1 ग्लास म्हणजेच साधारणतः 200 ml एवढं फिल्टर केलेलं पाणी देखील याच्यामध्ये ॲड करायचे. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की तुम्हाला फिल्टर केलेल्या पाण्याचाच वापर करायचा आहे. कारण बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये बोरिंगचं पाणी किंवा मग खारं पाणी वापरलं जातं आणि हे पाणी जेव्हा आपण केसांवरती वापरतो तेव्हा केस गळती आणखी जास्त प्रमाणावरती वाढते आणि केस अगदी ड्राय होतात आणि रफ होण्यासाठी देखील सुरुवात होत असते. आता बघा, सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टी आपल्याला गॅसवरती बॉईल होण्यासाठी ठेवायच्या आहेत. गॅसवरती ठेवल्याच्या नंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला गॅसची फ्लेम थोडीशी हाय ठेवायची आहे. आणि जेव्हा पण तुमचं पाणी बॉईल व्हायला म्हणजेच उकळायला सुरुवात होईल तेव्हा गॅसची फ्लेम अगदी लो करा किंवा मग मीडियम देखील ठेवू शकता. आणि हे सिरम आपल्याला रेडी करण्यासाठी अगदी 15 ते 20 मिनिटाचा टाइम लागतो. आणि सिरम रेडी करत असताना तुम्हाला मध्ये मध्ये ह्याला थोडंसं हलवत राहायचे, कारण आपण याच्यामध्ये जवसाचा वापर केलाय आणि जर हलवलं नाही तर जवस आपल्या भांड्याच्या बुडामध्ये साठून राहतं. असं होऊ नये यासाठी तुम्हाला सिरम बनवताना अगदी 2-2 मिनिटाला व्यवस्थित असं ढवळून घ्यायचे. आणि तुम्ही इथं बघू शकता आपल्या पाण्याला उकळी फुटायला देखील सुरुवात झालेली आहे. आता हे सिरम रेडी झालंय हे कसं ओळखायचं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटत असेल ना तर व्हिडिओला एक लाईक केल्याशिवाय अजिबात जाऊ नका. आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ नक्की कोणत्या गावामधून किंवा कोणत्या शहरामधून पाहताय कमेंटमध्ये सांगायला मात्र अजिबात विसरू नका. इथं बघू शकता आपलं सिरम जवळजवळ 90% रेडी झाले आणि सिरमचा जो काही कलर आहे ना तो देखील पूर्णपणे चेंज झालेला तुम्हाला दिसत असेल. म्हणजेच काय तर जास्वंदाच्या फुलांमधील आणि सोबतच रोजमेरी आणि जवसामधील जी काही पोषक घटक आहेत ते सगळे काही आपल्या पाण्यामध्ये उतरलेले आहेत. साधारणतः 15 मिनिट झाल्याच्या नंतर आपलं हे सिरम इथं रेडी होतं. आणि जेव्हा सिरम रेडी होतं ते थोडंसं चिकट होतं आणि हेच सिरम तुमच्या केसांवरती एखाद्या मॅजिक सारखं वर्क करणार आहे. तुम्ही इथं बघू शकता साधारणतः 12 मिनिटं झालेली आहेत आणि आपलं सगळं काही सिरम जवळजवळ रेडी झालेलं आहे. तर त्या लेवलला तुम्हाला काय करायचंय, गॅसची फ्लेम पूर्णपणे बंद करायची आहे. आणि हे सिरम तुम्ही थंड करण्यासाठी वगैरे अजिबात ठेवून देऊ नका, कारण जेव्हा हे सिरम तुम्ही थंड करता तर त्यानंतर ते गाळलं वगैरे अजिबात जात नाही. आणि तुम्ही इथं बघू शकता आपलं जे काही सिरम आहे किंवा जे काही कंडिशनर आपण रेडी करतोय तो जवळजवळ रेडी झालाय. आणि मी गॅसची फ्लेम देखील बंद केली आहे. आता गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर एक सेपरेट असा तुम्हाला कंटेनर घ्यायचा आहे आणि हे सगळं काही सिरम गाळून घ्यायचे. गाळण्यासाठी एका गाळणीचा वापर मी इथं करणार आहे. जर तुम्हाला गाळणी वापरायची नसेल तर तुम्ही एखाद्या कॉटनच्या कापडाचा वापर देखील नक्कीच करू शकता. बघा, व्यवस्थित असं गाळून झाल्याच्या नंतर तुम्ही इथं बघू शकता आपल्या सिरमचा किंवा मग आपल्या कंडिशनरचा कलर किती जास्त डार्क झालाय. आणि जेव्हा हे गरम असतं तेव्हा हे थोडंसं तुम्हाला पातळ दिसत असेल, पण जेव्हा हे सिरम पूर्णपणे थंड होतं तेव्हा अतिशय घट्ट होतं. आणि त्यानंतर तुम्हाला तेच रेडी झालेलं जेल केसांवरती अप्लाय करायचे. जेव्हा तुम्ही मार्केटमधील महागडे असे जेल खरेदी करता तेव्हा त्याचे तुम्हाला तात्पुरत्या स्वरूपामध्ये रिझल्ट भेटतात, पण अगदी 10 ते 15 दिवसांनंतर तुमचे केस ड्राय होतात, फ्रिझी होतात आणि त्यासोबतच स्प्लिट एंडची समस्या देखील जाणवायला लागते. आणि बघा, बऱ्याच वेळा मार्केटमधील प्रोडक्ट वापरल्यानंतर तुम्हाला केस गळतीची समस्या देखील जाणवायला लागते, कारण त्यामध्ये प्रिझर्वेटिव्हचा आणि त्यासोबतच केमिकलचा वापर केलेला असतो. पण आजच्या या रेमेडीमध्ये आपण अगदी 1% देखील केमिकलचा वापर केलेला नाहीये. त्यामुळे ही रेमेडी तुम्ही अगदी लहान मुलांसाठी देखील निर्धास्तपणे वापरू शकता. बघा, तुम्ही इथं बघू शकता आपलं जे काही कंडिशनर आहे किंवा जे काही सिरम आहे ते इथं रेडी झाले. आता हे सिरम केसांवरती कशा प्रकारे अप्लाय करायचं हे देखील पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्यासाठी व्हिडिओ स्किप वगैरे अजिबात करू नका, तर शेवटपर्यंत नक्की बघा. बरेच लोक मला म्हणतात की खूप जास्त बोलते, पण बोलणं देखील तेवढंच गरजेचं आहे. कारण बघा, जर मी बोलले नाही तर मला नंतर खूप साऱ्या कमेंट्स येतात आणि प्रत्येक कमेंटचा आन्सर देणं मला पॉसिबल नसतं. त्यामुळे मी काय करते, जेवढं क्लिअर करता येईल तेवढं व्हिडिओमध्येच क्लिअर करत असते. आता बघा, हे जे काही आपलं सिरम आहे किंवा कंडिशनर आहे तो केसांवरती अगदी आपल्याला अर्ध्या तासांसाठीच अप्लाय करायचे. बघा, जेव्हा पण तुम्हाला हेअर वॉश करायचं असेल तर त्याच्या अर्धा तास अगोदर हे जे काही सिरम आहे ते केसांवरती अप्लाय करा आणि केसांच्या मुळांवरती आणि सोबतच लेंथवरती अप्लाय करा. अप्लाय केल्याच्या नंतर अगदी हलक्या हाताने मसाज करा आणि अर्धा तास केसांवरती असाच राहू द्या. त्यानंतर अगदी माइल्ड शॅम्पूने किंवा मग केमिकल फ्री शॅम्पूने तुम्हाला हेअर वॉश करायचा आहे. असं केल्यानंतर अगदी 1 ते 2 महिन्यांमध्ये तुमची स्प्लिट एंडची समस्या कमी होईल आणि केसांची वाढ देखील झपाट्याने होईल. चला तर मग मी सांगितलेल्या पद्धतीने हे सिरम नक्की ट्राय करून बघा आणि जे काही रिझल्ट भेटतील ते कमेंटमध्ये शेअर करायला मात्र अजिबात विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अशा नैसर्गिक रेमेडी सोबत. आपला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बाय बाय.